श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असाच अनुभूती देणारा एक क्षण आहे, एक अनुभव आहे किंवा आपल्या स्वामींची लीला आहे. आता अशा अनेको आणि अपरंपार अनंत अशा लीला आपल्या स्वामींच्या आहेत, ज्या सांगण्यासाठी आपले शब्द देखील कमी पडतील आणि आपला जन्म देखील अपूर्ण पडेल. तर बघा, अशीच वेड्यातील एक शूद्र स्त्रीची आपल्याला मी एक कथा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा. आता बघा, मंगळवेढ्यास एक 60 वर्षांचा शूद्र होता आणि त्याची बायको 52 वर्ष वयाची होती. तिला संतान नसल्याने ती फार कष्ट होती किंवा तिला खूप वाईट वाटायचं की तिला आपल्याला संतान नाहीये म्हणून. तर बघा, बाई पतिव्रता असून फार भाविक होती किंवा तिची श्रद्धा स्वामींप्रती खूप होती. एकदा बसप्पा तेली आणि तिची गाठ पडली आणि महाराजांची विचित्र लीला बसप्पा तेल्याने त्या बाईस सांगितली आणि उपदेश केला किंवा तिला सांगितले की तू स्वामींची भक्ती करत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको किंवा स्वामींचे मुखदर्शन केल्याशिवाय जेवण करायचे नाही. म्हणजे श्रींचे कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होतील, तुझ्या पूर्ण इच्छा पूर्ण होतील. त्या दिवसापासून बाईने असा नेम धरला किंवा असे नियम केले, जिथे समर्थ असतील तिथे जाऊन मग ती दर्शन घेत असे आणि भोजन करत असे. अशा प्रकारे 2 वर्ष तिने केलं. पुढे एक वेळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज खूप प्रसन्न झाले आणि हास्य करून तिला म्हणाले, जा आणि त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेत खा, म्हणजे तुझे कार्य होईल. आता त्या बाईच्या शेजारीच एक झाड होतं मोठं आणि त्या वृक्षाचा चीक काढायचा होता आणि तो चीक साखरेत त्या बाईला खायचा होता. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते, तो शिरस नावाचा वृक्ष होता. आता पांढरा शुभ्र चीक त्यास आलेला होता. तो काढून घेऊन श्रींचे आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला आणि दयाघनाचे कृपे करून बाई गर्भवती होऊन तिजला म्हणजे तिला सुलक्षणी पुत्र प्राप्त झाला. श्रींच्या चरणावर पुत्र घालून उभयता आनंदाने राहू लागली आणि श्रींचे बोलवचन सिद्ध झाले किंवा स्वामींच्या आशीर्वादाने तिच्या जीवनामध्ये आनंदी आनंद झाला. बघा, ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल किंवा आपल्या आयुष्यात त्यांची नजर असेल किंवा त्यांचे उपकार असतील किंवा आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली आणि आनंदाने त्यांची सेवा भक्ती केली तर अशक्य ही शक्य आपले स्वामी करतात. एवढंच मला या कथेतून सांगायचं होतं. तुम्हाला कथा आवडली तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.